नागपुर के चिटनेस पार्क महल में 10 से 12 अक्टूबर तक भव्य श्री साई पादुका दर्शन सोहळा 2025 का आयोजन होगा। श्री साई संस्थान, शिरडी सद्गुरु साई चैरिटेबल ट्रस्ट और साई सेवक परिवार के संयुक्त प्रयत्न से होने वाले इस 3 दिवसीय समारोह में देश भर से साई भक्त शामिल होंगे। 10 अक्टूबर को महिलाओं की बाइक रैली श्रद्धा, भक्ति और स्त्री शक्ति का संदेश देगी। वहीं शाम 6:30 बजे गडकरीवाड़ा से साई पादुका आगमन मिरवणूक निकाली जाएगी। विशेष रथ, ढोल, ताशे, दिंडी और रोशनाई से पूरा शहर साईमय वातावरण में डूब जाएगा। ये समारोह भक्तों के लिए आस्था और कृपा का अद्भुत अवसर बनेगा। साईबाबा संस्थानचे सीईओ साहेब येणार होते, पण काही कारणास्तव त्यांचं येणं जमलं नाही। ही प्रेस कॉन्फरन्स साईबाबा संस्थानच्या वतीने आपण इथे आयोजित केली होती, परंतु त्यांचं येणं जमलं नाही ते या काही कारणास्तव। दिनांक 10, 11, 12 आपल्या नागपुरात विदर्भस्तरीय साईबाबांच्या चरण पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित केला आहे। श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था शिर्डी, सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई भक्त साई सेवक परिवार या कार्यक्रमाचे आयोजक आहेत। आपल्याला माहितच असेल की आम्ही दरवर्षी रामनवमी उत्सवानिमित्त नागपूर ते शिर्डी पालखी पदयात्रा करतो। त्याच समिती आणि सोबतच साई भक्त साई सेवक परिवार जो विदर्भात विदर्भस्तरीय अनेक सामाजिक कार्य, अनेक सगळ्या तळागाळातल्या साईबाबांशी जुळलेल्या सगळ्या संस्थांना आम्ही एकत्रित करून हा कार्यक्रम आज इथे आयोजित करतोय। दिनांक 10 तारखेला साईबाबांच्या पादुका समृद्धी मार्गाने आपल्या नागपुरात येणार आहे। 10 तारखेला दुपारी 2:30 वाजता बाबांच्या पादुकांचे आगमन होणार आहे चीजभवनला। तिथनं आपण मिरवणूक साईबाबांच्या पादुका या रथात घेतल्या जातील। चीजभवन चौक, सोमलवाडा, राजूनगर, नरेंद्रनगर चौक, शताब्दी चौक, शिवमंदिर चौक, ओंकारनगर, मानेवाडा, वेणू कॉर्नर आणि सिद्धेश्वर नगर चौक, त्यानंतर तुकडोजी मुंगळा, क्रीडा चौक, रेशीम बाग व सिपँड मेरा इथपर्यंत महिलांच्या सहभागाने अनेक साई भक्त बाईक रॅलीने तिथपर्यंत येणार आहेत। म्हणजे समोर रथ चालेल, त्यानंतर बाईक रॅली चालणार आहे आणि या मार्गस्थ असलेल्या प्रत्येक रस्त्यावरती साई भक्तांद्वारे, विविध संस्थेद्वारे बाबांच्या पादुकांचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे। यानंतर या पादुका जशा आपल्या गडकरीवाड्यापर्यंत पोहोचल्या, तिथे आम्ही त्या पादुका रथातच ठेवून आणि एक भव्य मिरवणूक, ज्या फटाका शो ठेवला आणि त्यानंतर दिंडी ठेवलेली आहे, ढोलताशा पथक आहे। श्री साईबाबा संस्थान, विश्वस्त व्यवस्था शिर्डी, श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर, साई भक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10, 11, 12 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या नागपुरात साईबाबांच्या पादुकांचे आगमन होत आहे व 10 तारखेला आगमन झाल्यानंतर 11 व 12 दिवसभर सकाळी 5:30 ते रात्री 11 पर्यंत साई भक्तांच्या दर्शनासाठी त्या पादुका तिथे उपलब्ध राहणार आहेत। या कार्यक्रमाला आपण बाईक रॅलीने साईबाबांचे स्वागत करणार आहे। चीजभवन इथून बाईक रॅलीची सुरुवात होणार आहे। साईबाबांच्या पादुका या रथात ठेवल्यानंतर त्याचे गडकरीवाड्यापर्यंत आगमन होईल। त्यानंतर बाईक रॅली समाप्त करून आपण एक भव्य मिरवणूक 1 ते 1.5 किलोमीटरची अशी भव्य मिरवणूक ठेवलेली आहे, ज्यात दिंडा, पताका, ढोलताशा पथक, त्यानंतर बँड अशी बरीच मोठी व्यवस्था आहे। तिथे एक फटाका शो सुद्धा आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्या पद्धतीने तिथे पादुका येतील। 11 तारखेला सकाळी 5:30 वाजता साईबाबांच्या पादुकांचे दर्शन सुरू होतील। सकाळीची सुरुवात जी 11 तारखेची ती विष्णू सहस्त्रनाम जपाने आणि जगभर आपल्या भारतातील सर्व ज्या प्रमुख नद्या, महानद्या, ज्या आपण पवित्र नद्या म्हणतो, अशा सर्व पवित्र नद्यांच्या जलद्वारा तिथे स्थानिक असलेले साई भक्त ते सगळे जल घेऊन येत आहेत 10 तारखेला। 11 तारखेला त्या पवित्र जलाद्वारे साईबाबांच्या पादुकांचा जलाभिषेक होणार आहे आणि त्यानंतरची 12 वाजताची माध्यान्ह आरती म्हणतो आम्ही त्याला, जी साईबाबा संस्थानांनी त्या प्रोटोकॉल नुसार चालते, त्या पहिल्या आरतीचा मान आपण नागपुरातील किन्नर समाजातील भाविकांना देण्यात आला आहे। तिथे पहिली जी आरती होईल ती किन्नर समाजातील लोक करणार आहेत तिथे। त्यानंतर संध्याकाळी 11 तारखेला महाराष्ट्रातील फेमस बँड अभंग रिपोस्ट, त्या बँडचं तिथे सादरीकरण होणार आपल्या इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि 12 तारखेला परत सकाळी साईबाबांचं मंगल स्नान होऊन, अभिषेक होऊन एक सामूहिक साईनाथ स्तवन मंजिरी जी दासगुरू महाराजांनी लिहिलेली आहे, त्याचं एक सामूहिक पठण आम्ही तिथे ठेवलं आहे आणि दुपारी 12च्या आरतीनंतर 12 तारखेला साई भक्त संमेलन ठेवलं आहे, ज्यात विदर्भातील सर्व प्रमुख मंदिर, छोटे मोठे जेवढे मंडळ आहेत साईबाबांशी किंवा संस्था आहेत, अशा सगळ्या प्रमुख व्यक्तींना आम्ही तिथे आमंत्रित केलं आहे आणि आपण आता पाहतो की जे सोशल मीडियावरती किंवा न्यूजवरती कुठल्या याच्यात कोणी येतं काही बाबांविषयी, साईबाबांविषयी काही अप्रचार करतात, त्या अप्रचार न व्हावा याकरिता एक ऑथेंटिकेट डॉक्युमेंट्स
आणि साईबाबांविषयीची प्रत्येक मंदिरात माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी माहिती कोणी जरी विचारलं तरी ती माहिती ऑथेंटिकेटेड असलं पाहिजे, कारण साईबाबांचं मूळ हे अजूनपर्यंत कोणालाही माहित नाही. कोणी काही बोलतं. आता एक 8 ते 10 दिवसा पहिले सोशल मीडियावरती एक पोस्ट चालली, साईबाबांचा वाढदिवस किंवा जयंती म्हणून होती, पण ते साईबाबांचा कुठेही काही जन्माचा उल्लेख नाहीये. आणि बाबांना जे चांदमिया किंवा फकीर बोलल्या जाते त्या सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्याला साईबाबा संस्थांच्या वतीने देण्यात येईल. साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गौरक्ष गाडीलकर हे त्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता श्री साईबाबांच्या चरणी 51,000 दिव्यांची आरास आम्ही करणार आहोत, ज्यात 51,000 दिवे साईबाबांच्या चरणी लागणार आहेत. आणि सोबतच ZTV फिल्म जी कार्तिक गायकवाड आहे तिचा तो एक कार्यक्रम ठेवणार आहे, त्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सोबतच बाकी इतर ठिकाणी पण पादुका जाणार आहेत, म्हणजे नागपूर नंतर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, त्यानंतर शेगावला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे 16 ऑक्टोबरला. त्या ठिकाणी बंधू भेट होणार आहे. संत गजानन महाराज आणि संत साईबाबांच्या पादुका समाधी मंदिर ठेवण्यात येईल. गजानन महाराजांच्या समाधी मंदिर इथे ठेवण्यात येईल व काही वेळ दर्शन झाल्यानंतर त्या पादुका मार्गस्थ होतील. कारण न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट। फेस्टिवल सीजन का बड़ा धमाका, अगर ये मौका छूट गया तो सिर्फ बचेगा अफसोस। ऐसा मैं इसीलिए कह रही हूँ क्योंकि फॉर्चून इंफ्रा वर्धा रोड से लगकर मौजा मोहगांव में लॉन्च कर चुका है बम्पर सुविधा पैकेज वाला लैविश लेआउट, वो भी 80 to 90% नेशनलाइज्ड बैंक फाइनेंस सुविधा के साथ। नियरेस्ट लोकेशन की बात की जाए तो गायकवाड़ पाटिल इंजीनियरिंग कॉलेज से बिल्कुल लगकर मेट्रो स्टेशन से 500 मीटर, बुट्टीपुरी सिटी सेंटर से 1 किलोमीटर, समृद्धि हाईवे से सिर्फ 5 किलोमीटर, एजुकेशन हब और इंडस्ट्री जोन के बीचों बीच ये लेआउट पर आपकी प्रॉपर्टी बन सकती है गोल्डन चांस। तो आज ही बुक कीजिए अपना प्लॉट फॉर्चून इंफ्रा के साथ। इनका पता है 2nd फ्लोर प्लॉट नंबर 7, बीसा मनीष नगर रोड, बिसाइड येवले चाय, मनीष नगर, पीसा, नागपुर। For more details, contact them on 9503571928 पर। Site visit also available.